खाली बस खाली बस. आली कुठ व्हिडिओ कर का तुझ्या फोन मध्ये. बस. तर आज आपण आले आपल्या कोल्हापूर पासून 30 किलोमीटर लांब असलेला एकदम असं निसर्गरम्य वातावरण. तर आज आपण इथे एकदम चिखलगुट्टामध्ये फेमस असं नामांकित असलेल्या बैलाचं आज आपण घेणार आहे मुलाखत. आपली फुल फॅमिली आपल्या बैलगाडीचे मालक आहेत. तर आपण त्यांच्याकडे आज मुलाखत घेऊया. नेमकं आपल्या बैला संदर्भात आपण काय काय माहिती आपल्याला जाणून घेतील ते आपण जाणून घेऊया. तर चला तुम्ही काय करतोय सोडून चालत नाही. अहो मग त्याचा पुढचं पाय अंकल नाही घ्यायचा. नाही अंगावीत अंकल जरा खुल्ला तर आता आपण आले आपल्या नामांकित असलेलं बैलगाडी मालकापाशी. तर आपलं नाव सांगा. आणि मग माझं नाव रणजित गणपती पाटील, राहणार कन्हेरी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. आणि तर साधारण नाही म्हणलं तर आपण किती वर्ष झाली इथं? बैल 2019 पासून हा रणजित पाटील यांच्या दावणीला तेव्हापासून हा गेली 15 वर्ष चिखलगुट्ट्या ह्या विभागात तो पळतोय आणि अजून पण पळतोयच तो. मग दोन्ही बैल आपल्या घरचेच का? नाही, हा तो गवळेवाडीचा. आधी एकत्रच होते तर आधी नंतर दुसरी गेला तिथनं परत आपण घेतला. दीपक राजाराम गवळी यांचा तो मानक्या आणि हा रणजित गणपती पाटील हा राजा ह्या बैल ह्यांचा रणजित पाटलांचा. म्हणजे या बैलाचं नाव राजा आणि त्या बैलाचं नाव मानक्या. मानक्या. आणि त्या बैलाचं किती वर्ष झालं आपल्याला साधारण? ते आता 4 वर्ष आपल्यापाशी पळतोय. 4 वर्ष. मग त्याला दररोज खाणं पिणं आपलं उडीद डाळ, आट्टा आणि कोंडा. उडीद डाळ, आट्टा आणि कोंडा. आणि आपल्या दोन्ही बैलाचं आपण जात सांगू शकता म्हणजे नेमकं कोणत्या टाईप मध्ये आपलं हे मोडते? धनगर खिलार जात. आणि किती वेळा आपण चारा घालतोय? दिवसातनं घालतोय की 4-5 वेळा घालतोय. दिवसातनं 4 वेळा म्हणजे सकाळी दुपारा संध्याकाळ. मग नाही 4 कसं झालं मग? नाही 4-5 वेळा. आम्ही कसं आहे ते काय गायींच्या आणि म्हशींच्या जेवण हे नाही हो, बैलांनी कसं आहे कधी बी टाकतो वैरण. म्हणजे तुम्ही एक फेरफटका मारला की एकदा वैरण टाकून जायचं. मग वैरण सोबत आपण सकाळला दूध आपण तसं काय? नाही दूध बीध काही नाही. बिन दुधाचा म्हणजे बैल हा म्हणजे खुराक साधाच आहे. साधाच खुराक आहे. मक्का तुरी पेंट परत म्हणजे एकदम साधाच याचा हार आहे. काय म्हणजे पैडा एवढा हार नाही. एक साधारण दिवसाचा खर्च सांगायचा म्हणला एका बैलचा तर आपल्याला किती येत असेल? तर एक 700-800 रुपये तरी खर्च आहे बघा आता. म्हणजे एका बैला जोडीचा धराव. आणि जोडीचा राहिला तर 1500 रुपये. 1500 रुपये हा कंटिन्यू. आता आपला तिथं तिसरा पण बैल दिसायला लागलाय. तर इथं पण लागलं नाव सांगा. त्याचं येडा राजा. त्याचं येडा राजा. आणि आपल्या किती वर्षाचा आहे? हा आता 2 वर्षाचा. आदत आहे 2 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा. 2 वर्षाचा आहे. त्यानं पण म्हणजे बिन म्हणजे हे आपलं बिन फेरा टाकता डायरेक्ट मैदानावर नंबर केले ते. आणि याला सकाळची आपण पोहणी ते पाडता? नाही पोहणी आमच्या गावाला नसल्यामुळे ते आम्हाला शक्य नाही हो. मग आंघोळ किती टाइम घालता याला? आंघोळ एक टाइमच की सकाळचीच काय ते डेली. हा डेली सकाळी. आणि आपल्याला आता तुम्ही यात अनुभवलंय मग याला प्रशिक्षण द्यायचं असलं तर कसं येत आहे तुम्ही? पट्टा पडतोय शर्यतीचा. म्हणजे डेली आपला 1-2 किलोमीटर? नाही एवढं नाही. डेली रुटीन मध्ये डेली कामासाठी बैल असते त्यामुळे शेतीसाठी बैल असते. म्हणजे कसं व्यायाम होतोय आणि डायरेक्ट मैदानावर ह्यांचा म्हणजे व्यायाम घ्यायलाच लागत नाही. कारण कंटिन्यू शेतात म्हणजे काम बघित हे म्हणजे शर्यत या क्षेत्रावर अवलंबून नाही. फक्त त्याही कंटिन्यू शेती बघत म्हणजे चिखलगुट्टा म्हणा आपल्या सेकंद शर्यती असू दे प्रत्येक शर्यतीलाही म्हणजे असा त्यांचा व्यायाम कंटिन्यू होतो. म्हणजे शेतीमध्ये हे काय काय काम करते ते जरा सांगा. शेतीमध्ये नांगरणी कोळरणी सगळं म्हणजे जे शेतात असते ते सगळे हीच बैल करतात. उसाला भर लावणे. म्हणजे एका दिवसात किती एकरी आपण झोपू शकतो? 1 एकर हे करते. 1 एकर डेली. आणि ह्या बैलाची खासियत सांगायचं म्हणली तर दोन्ही बैलाची खासियत काय? बैल आता म्हणजे वयवर्षी तिचा 18 आहे. त्याचं जरी शरीर थकला असलं तरी अजून तिची शर्यतीत पळण्याची जी शक्ती जी अजून जिद्द जी आहे ती अजून तिची पॉवरफुल आहे. म्हणजे अजून म्हणजे अजून हिची स्पीड हे कमी झाल्या नाही. जरी नवीन बैल एखादा असला तरी त्या बैलाला पुढे सोडत नाही. म्हणजे त्या हे बघून बैल गाडी मारते पुढे. भारी. आणि या बैलाचं खासियत म्हणजे कसं आहे
बस म्हणला की बसणारा बैल असा आहे आणि देव अवतारी हा असा बैल आहे. आणि बैल सांभाळताना एक एकदा आव्हान येतं आपल्याला, म्हणजे आपल्याला काय तर अडचणी येतात. मग असलं काय आले आपल्याला? नाही म्हणजे एकदम असं हे ऐकत नाही हे झाले असं? हा नाही तसं काय नाही. म्हणजे बैल म्हणजे आज पात्र तरी बैलांनी म्हणजे काय म्हणजे कसा म्हणजे मारणं म्हणा हे असं काही बैलांनी अजून काही म्हणजे केलं नाही. म्हणजे एकदम म्हणजे सांभाळून घेतो मी बैल सगळ्यांनी. मग यांना कधी असं डॉक्टरकडे नेले असं कधी झाले? नाही कधीच नाही. मी कसं आहे कंटिन्यू त्यांचा व्यायाम आणि आहार व्यवस्थित असल्यामुळं त्यांना म्हणजे कसं आजारीपण हे कधी काही नाही. म्हणजे आहारमध्ये आम्ही काय आपण करतो म्हणजे ज्याचं कारण आपण डॉक्टरकडे न्यायला नाही पाहिजे. हां तेच की योग्य त्यांचा आहार म्हणजे धुणी पाणी म्हणा परत त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित टायमावर दिलं की त्या बैलांना काय होत नाही. फक्त एवढंच हे असते की लाळ ज्यावेळी आलं त्यावेळी काळजी घ्यायला लागतात बैलांची. म्हणजे राळ होते तेव्हा का होते? म्हणजे बैलांना लाळ येते त्यावेळी लंपीसारखा आजार असतो त्या तसल्या वेळी जरा हे करायला लागतं. आता हे साधारण बैलाला आपल्याला एक आवडता चारा असते, मग ह्याला आवडता चारा कोणता असेल? आवडता चारा हे आता आमच्याकडे पावसाळ्यालाच असतो आवडता चारा. म्हणजे काळी गवत ते काळे गवत आणि उन्हाळ्याला म्हणलं तर मक्का मक्का. आणि याच्या टायमेला आपण काय घालता? हे आपलं हत्ती गवत गाजरी गवत. हत्ती गवत काजरी गवत. आणि तुम्हाला असं बैल संगोपन करायचं ही प्रेरणा कोणाकडनं आली? पिढी जात आहे आमच्या पहिल्यापासून वडलू परिचित म्हणजे त्यांचं पहिल्यापास यांच्या दावणीला म्हणजे कंटिन्यू बैल आहेतच. म्हणजे पारंपरिक त्यांचं ते त्यांच्या पहिल्या वाडवडिलापासूनच बैलांची परंपरा चालू आहे. आणि मग बैलाचा तयारीसाठी आपण दिवसात किती वेळ देताय का 24 तास बैलातच? आम्ही इकडे शेडाकडे आलो की त्यांचं हे आहे त्यांच्याकडे आहेच ते कामात चालू. साधारण अर्धा दिवस आपला. तिथनं तिथं गेलो तिथनं इथं आलो तरी बैलांनी वैरण टाकायचीच. आणि जर आता कोणतं आता युवा पिढी असलं बैल संगोपन करत असेल तर त्यांना काय सल्ला दिला? म्हणजे आपण नवीन बैल घेणं असलं सल्ला म्हणजे आता हे नवीन आहेत नका हे कार्यकर्ते ह्यांनी तयार करायला चालू आहे नका. हा मग त्यांना कशी काळजी घ्या, असं करा असं केलं की असं आमदा गाडी म्हणजे चालवा शिकलाय म्हणजे छकड्याची. आता नवीन ड्रायव्हर तयार केलाय. मग हे आपल्या वैयक्तिक ड्रायव्हर ऐकतात का कोणतं पण ड्रायव्हर असलं त्यांना ऐकतात? नाही ऐकतात की कसं आहे त्यांनी समजते पट्ट्यावर गेले की समजते पळायचं आहे आपल्याला. आणि एक बोलायचं आहे हा बोला. हे आता जे आमच्या पलीकडे जे आमचे रणजित पाटील म्हणून जे मित्र आहेत की आमचे ते पहिल्यापासून म्हणजे वयाच्या 18 वर्षापासून ते चिखलगुट्ट्याच्या शर्तीमध्ये गुटकरी म्हणून कार्यरत आहे आणि अजून पण ते काम करतात. या पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे एकमेव गुटकरी म्हणजे रणजित पाटील नामवंत गुटकरी आहेत. प्रत्येक मैदानाला कायम हमखास त्यांचा नंबर असतो. आणि तुम्ही आता म्हणला हे आता बैलगुट्टा कोणता? चिखलगुट्टामध्ये आता साधारण किती वर्ष आहेत रनिंग मध्ये? हे आता 15 वर्ष झाली त्या चिखलगुट्ट्याच्या क्षेत्रात आहे. नेमकं चिखलगुट्टा प्रकार काय असतो ते जरा शिका सांगा. चिखलगुट्ट्यामध्ये कसं एवढं असं पाटा असते चिखलातनं पळवायचं असते तेव्हा मी उभा राहिलेला असते. आणि एका टाइमला किती सेकंडचा पल्ला असतो? हा ते कसं आहे माहिती आहे का गाव लेवलला राहते ते काही ठिकाणी 7 सेकंद असतो पण ज्याच्या अंगात ताकद त्याचंच काम चिखल तोडायचा. म्हणजे चिखल करून एकदम चिखल करून त्यातनं बैल पळवायची. तेव्हा जोडताय का दुसरं काय असतं? नाही जुडी असते दोन जोड बैल दोन्ही एकत्र जोडलेले असतात ज्वाला. आणि जेव्हा बैलचा आपण हे असते शर्यती मग त्या दिवशी आपण नेमकं सकाळचा आहार काय असतो आणि याचा व्यायाम नाही व्यायाम काही नाही डायरेक्ट मैदानावर समजते. बैल संध्याकाळचा धुतला आणि बैलाला गुलाल लावला की बैलाला समजते लगेच की आपल्याला उद्या शर्यतीला मालक नेणार आहे. मग गुलाल लावताना आपण पाठीवर नंबर लिहितात ना? ते मैदानावर गेलेले पण आम्ही इतर वेळी धुतल्यावर गुलाल लावित नाही. ज्या दिवशी मैदानाला जायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आम्ही धुतली की बैलाला कपाळाला गुलाल लावला की बैल ओळखतोय लगेच की उद्या काय शर्यत आहे का काय ते ओळखतोय. आणि एक साधारण आपण कंटिन्यू आपला पहिला दुसराचा नंबर काढलाय. मग किती बैलाचा आपण पहिला दुसरा काढलाय? भरपूर बैल. मी कसं आहे भागातली पण बैल मी पळवतो. जवळजवळ ही जी मैदान 1 नंबरची तरी 160-170च्या आसपास 1 नंबरचा आहे. म्हणजे 170 जोडी मधला आपला पहिला 1 नंबरचा म्हणजे 1 नंबरचा मानकरी. आणि म्हणजे कसं आहे सगळ्या बैलांचा हा म्हणजे वस्तादच आहे आमचा हा बैल. म्हणजे कसं आहे प्रत्येक म्हणजे बैलाला काही सांगायला लागत नाही की ऑलरेडी तो म्हणजे हेच करतोय म्हणजे. आणि त्याचं नाव पब्लिकनं पाडलंय गिरकी किंग राजा. हा
म्हणजे गिरकी किंग म्हणजे कसं आहे कॉर्नरला असतं त्यांनी वळणारा म्हणजे एकमेव बैल म्हणजे हा. आणि आपलं बैलाची उंची आणि वजन किती असतं साधारण? पुन्हा किती असेल? उंची 5 फूट घ्या. 5 फूट 9 इंच. 5 फूट 9 इंच. उंची 5 फूट 9 इंच. आणि तुम्ही लाडानं असं काय बैलाला असं नावं हाक मारताय? हा ह्याला लाडानं म्हणजे ह्याचं नाव काय राजा नाव आहे. हां राजा म्हटला की तिला सगळं ऐकू येतंय आणि लोक म्हणजे ठराविक लोकांना ते वळवतो राजा. आणि ह्याचा अनुभव सांगायचा म्हटला तर राजानी मानक्या जसं माझ्या म्हणजे आयुष्यात आले तेव्हापासून माझं चांगलं झाले आणि ते माझ्यासाठी देवच आहेत दोन्ही. बस म्हटलं त्यामुळे कसं आहे मी त्यांना विसरू शकत नाही की माझ्यासाठी देवच आहेत आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या कायम पाठीशी आहे. त्यामुळे मला त्यांचा कायम आशीर्वाद लाभला आहे. आणि हे आता मगाशी तुम्ही आला असा मग हे तुमचा आवाज ओळखले हे आणि आवाज आले काय काय करते? आवाज म्हणजे मी गोट्यात नसलो हां की दंगाच चालू करते ती. म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू रिकायचं. आणि तुम्ही आता बैलपोळा आता बैल आपलं बेंदूर येते मग तेव्हा आपण काय काय करून आपण सजीवता बैला? सजीवतो आम्ही म्हणजे बैलांनी गळ्यातनं ह्यातनं म्हणजे हार घालून शेंब्या घालून सजावट मिरवणूक करतोय. मिरवणुकीला सजावट ती असते. परत इतर बाहेर ह्या मेंबरच्या लग्नाला वरातीला बैल होती. परत बाहेर गावाला म्हणजे आपलं यात्रा असतात का नाही? कार्यक्रमात यात्रेला आमच्या आपली गावात बैलं- यात्रेमध्ये आमच्या प्रमुख आकर्षण म्हणून सांगते तू. म्हणजे आमचं कसं आहे आमचं गाव पाचटवाडी. आमचं मंडळाचं नाव श्रीराम तरुण मंडळ पाचटवाडी. मग रामनवमीच्या कार्यक्रमाला आम्ही ह्या बैलांना म्हणजे मिरवणुकीसाठी सांगतोय मग ते असतात. आणि आता उन्हाळा झाला आता पावसाळा लागला मग पावसाळ्यात काय काय काळजी घ्यायला लागते बैलाची? पावसाळ्यात काय नाही काळजी. कसं आहे आमचं आवताला चालूच असतात आमची बैल रोपला रोप लावणी आणि गणपतीच्या पिरियडमध्ये आपली मैदान चालू होते चिखलाची. आणि आपल्या या दोन्ही बैलाचं एकदम मोठं यश कोणतं म्हणजे असं कधी झालंय का हे आपला मैदान खूप मोठा आहे तिथं होईल का नाही होईल तरी तुमचा असं मारला आहे? नाही आम्ही कसं आहे जाईल त्या मैदानाला हुकमी बैल गुलाल घेते कंटिन्यू म्हणजे गुलाला काय म्हणजे त्यांचा गुलाल हटत नाही. बैलाने आम्हाला कवाच नाराज नाराज केलेला नाही. बैल आपल्याला लाडका आहे मग काय तर कधी तर हट्ट काय केला असेल की काय हट्टीपणा काय तर असेल की काय सुद्धा नाही. बैलांनी कसलाही आम्हाला चिखलात म्हणा छकड्याला म्हणा कसलाही दमिवलेला नाही बैलांनी. आणि हे बैल आल्यापासून आपल्या आयुष्यात काय बदल झालाय? नाही बैल आमचा म्हणजे देवच आहे. म्हणजे हे आल्यापासून आपलं होय, सगळं चांगलं होय, सुरू होय, सगळं व्यवस्थित आहे आपलं. आणि शेतीतली कामं करून पळतोय बैल. आणि कसं आहे असं नाही की बाबा हा बैल नुसता शर्तीसाठी पाळलाय. ह्या वेळेला म्हणजे कसं आहे हे दोन बैल काम बघित शर्यत जोपासतात. म्हणजे असं की नाही की नुसती शर्तीसाठी पळतात असं नाही. शेतातली कामं करून म्हणजे ह्या म्हणजे चिखलगुट्ट्याचा नाद किंवा आपला हे छकड्या गाड्यामध्ये कंटिन्यू गुलालमध्ये असतात. आणि आपण बैल कितीला घेतला आणि आता ह्याची अप्रॉक्स किंमत किती आहे घेतली किंमत सांगा. आता या बैलाला 9 लाखाला म्हणजे मागणी झाली तर तरी पण आम्ही बैल दिल्या नाही कारण आपणाला बैल विकायचं नाही त्यामुळे त्याची किंमतच करणं योग्य नाही ना. त्यामुळे आम्ही बैलाला विकायचं म्हणजे निर्णयच नाही घेतला. त्यामुळे याची काही किंमत सांगता येत नाही. मग भविष्यात आपण हेच कंटिन्यू ठेवणार का अजून बैल वाढवून का हे आहे ते संगोपन? आहे की आता तो हा घरचा झाला ना, तो पण आपण तयार केला. ह्याच्या पाठोपाठ हा दुसरा राजा म्हणजे याचा हा मोठा राजा आणि हा छोटा राजा. म्हणजे आता ह्याच्या पावला पाहून हा राजा ठेवायला आलाय काय. त्यामुळं आपल्या राजाचं नाव हे कायम राहणार. मला आता 4 मैदानालाच बाहेर काढलाय. 4ही मैदानमध्ये नंबर मध्ये राहिला. आणि आता आदत अजून आहे. आदत मध्ये अजून पोहोचतो. आणि आपलं हे किती दात अजून लावले? नाही दात लावलेलं नाही. आदत आहे बिन दाती. आणि याचं काय सांगायचं ते पूर्ण झाले. वयस्कर म्हातारा झालाय. वयस्कर झाले. तर आता आपण बघितलं गिरक्या किंग राजा. आता आपण यांचं मानकरी दुसरा बैल करावले म्हणजे यांचा जोडीला 2 बैल आहे. मग आता दुसऱ्या बैलाचं नाव आपलं मानक्या. आणि तुम्ही आता कोण माहिती मानक्याचा मालक इकडं मग आता तुम्ही ड्रायव्हरच्या काय तर म्हणला मग ते ड्रायव्हरचा काय तर अनुभव सांगा आपल्या मानक्याचा. ड्रायव्हर काय विषय एवढा विषय नाही. बैलाला गाडी हाणताना काय विषय नाही. बैला बाबा सुट्टीला डायरेक्ट कासरं सोडून दिलं हांडली गाडी चालते. बैला बाहेर वेळ जायचं ध्यान काय नाही. बैल खुला पोहतोय. वासरं असली तर वासरं शाना घेऊन पोहतोय बैल. म्हणजे आदत वासरं गळ्यात असले की बैल शाना घेऊन पोहतोय. शाना म्हणजे नेमकं काय? म्हणजे वासराला ताप देत नाही बाबा. वासराला दडपायचं. एखादा बैल कसं असतोय वासरू असले की बाबा दडपायचं बाहेर घेऊन जायचं त्यातलं काय नाही बैलाला. आणि आदतला कायम तरी आणि ओपनला बी गुलाला ठेवतो गाडी. इकडे आजरा भागात असून किंवा इकडे शिरा तिकडे शाहूवाडी.
यंदा सीझनला टॉप मध्ये आहे बैल आपला. आणि तुम्ही किती वर्ष झालं असं रायडिंग करता बैल? आता 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष आपण साधारण किती महाराष्ट्राला साधारण म्हणजे आपण घरच्याच गाडीवर बसतो, बाहेरल्या गाडीवर कधी बसत नाही. म्हणजे आणि नंबर किती वाटला असतं? तरी 5-6 नंबर केलेत आपण गाडी. 5 नंबर. आपले ते शिल्ड ते आहेत ना. हो मग शिल्ड सोबत आपल्याला बक्षीसमध्ये आधी काय काय देतात? देते बक्षीस वगैरे असते, रक्कम असते ना 300 दिली. आणि आपण नाही म्हणलं तर ते कोल्हापुरात किती जिल्हा आपण हे केला असला? तिकडं तालुका. आजरा तालुक्यात तिकडे, परत ह्याच्यात बुदरगड तालुका, शाहूवाडी तालुका, आजरा, सगळ्या गगनबावडा, भागात बुद्रुक, फिरला. शाहूवाडी, करवीर, गगनबावडा, करवीर, पन्हाळा, गगनबावडा, कागलपर्यंत गेलोय आम्ही. राधानगरी. राधानगरीपर्यंत. आणि बैलाला इथनं न्यायचं तिथपर्यंत प्रोसेस काय असते? टेम्पो लांबचा प्रवास असला तर आदल्या दिवशी संध्याकाळचं 11 दरम्यान निघायचं इथनं. हां. सकाळपर्यंत आपण पोहोचतोय घरी. म्हणजे बैला तिथपर्यंत आपण उभा राहून येतोय. म्हणजे कडपर्यंत बैल उभार नसतात. कोणता टेम्पो असते आपला? आपल्याकडे घरचं टेम्पो आहे सगळ्यांचं. टेम्पो, पिकअप वगैरे आपल्यातल्या मित्रांचे पोरांचं आहे, पिकअप त्यामुळे वगैरे. कसं लांबचा प्रवास असला की ते आपल्याला जरा चांगला बघून यायचा, पिकअप मोठा वगैरे, चांगला बुलरा पिकअप सारखी मोठी गाडी बघून. मग तिथं जाऊन ह्याला जरा बसायला जरा बसायला जरा विश्रांती द्यायची. दुपारच्या आसपास आपण मैदान चालू झालं की मधल्या आसपास बैल झोपायचे. आणि शर्यतीचं आपलं टायमिंग कसं असते? म्हणजे सकाळी ते 11च्या पुढे चालू होतात, 5-6 वाजेपर्यंत मैदान चालू होतं. 6 वाजेपर्यंत 100-125 गाडी असते. मग सांगितलं मग म्हणलं किती विचारली बैलांचो मानक्या ना. आपलं मानक्या बैलाचं खासियत काय असलं म्हणजे ते सांगा बघा जरा. खासियत म्हणजे बैलाला आपल्या विरोध लय आहे भागात बैल टॉप असल्यामुळे जरा असा. आणि ज्यावेळी माणसाने आपल्याला विरोध केला त्यावेळी माणक्याने त्याने दावून दिले की बाबा मी अजून संपलो नाही. आणि यंदाही काय सांगता येत नाही मिस्टर. जरा मागल्या वर्षी सीझन आमचा ह्याच्यात गेला, पण यंदा माणिकराव मूडमध्ये आहे. छकडी मैदान गाजल्या, चिखलाची बी गाजवणार. म्हणजे किती प्रकारचे आपले मैदान असतात टोटल? सेकंड प्रकारचं असते आपल्याकडे आणि चिखलगुट्टा आणि सुट्टा बैल ते असते का? नाही तसं त्यातलं काय नसतं. सुद्धा बैल आमच्या भागात आपल्या भागात नाही सुट्टा बैल. सेकाने आपलं चिखलगुट्टा. चिखलगुट्टा छकडा आणि चिखलगुट्टा सेकंड मैदान. एकही आमच्याकडे नाही. चिखलगुट्टाचं हे किती असते अंतर? अंतर कमीत कमी नाही म्हटलं तरी 300 फूट 300 फूट असते, 300-350 फूट असते. असते. काय काय गावाला 300 असते, काय काय गावाला 350 असते. म्हणजे जसं ज्या गावाला लांबड्या तळे असेल त्या ट्रॅक असेल त्या मापान असते, पण पूर्णपणे चिखल असतो, चिखलातच पळायचं असतं. आणि ते चिखलचा नेमकं प्रकार काय असतं? म्हणजे एकदम घट्ट काय तर प्रकार असतो? नाही, पातळ असते एकदम. पातळ असते, त्याखाली जरा दरदरीत असते. म्हणजे एकदम असं गाडीवर उतल असतं? नाही नाही नाही. म्हणजे आपलं पाया एवढं गुडघ्या एवढं एवढं पाणी असते त्यात आणि त्या पाण्यानं पाहायचं असतं. होय. ते खाली चिखल असतं. आणि गोट्यावर असं चिखल असतो. म्हणजे आपल्याला नुसतं स्ट्रेट रूट दिसणार होय, फक्त. स्टेट रूट. फक्त बैलाला ते अंदाज नुसार चालायचं 300 मीटर. तर फर्स्ट मारून यायचं बैलांना तेवढ्या जागेत. तेवढं जागेत. होय. म्हणजे एक असं रुंदीला किती असेल ते? रुंदीला एक 10 फूट असते. 10 फूट. म्हणजे एक 2 बैल मावले एवढे. मावले. एवढेच. आणि त्या ह्याच्यात तरुण बसते 10 फूट ह्याच्यात. बसतं टर्न जरा जागा मोठा असते. एकदम म्हणजे एकदम फर्स्ट टर्न असतो बैल. मग गिरकी राजा म्हणून भागात आपल्या बैलाला ओळखतात त्या. आणि बुदरगडची म्हणजे आजराची माणसं आपल्याकडे बघायची तिकडली मैदानी गिरकीची राजा. बैल बघायसाठी फक्त. आणि बैल तिकडे मैदानाला जाणार असला तर माणसं रस्त्यावर थांबतात, बैल कधी येणार आहे फोन करून विचारतात. तर सोमनाथ आता आपण बघितलं आपलं गिरक्या राजा, नंतर आपलं बघितलं आपण मानक्या राजा. तर आता आपण बघणार आहे त्यांचा नवीन बैल. त्या नवीन बैलाचं आपलं नाव सांगा आणि आपले इथं नेमके आपल्या बैलाचं नाव येडा राजा. आजच 2 वर्षाचा बैल आहे आता. आता चालू सीझनला बैलांच्या 4 मैदान गेले, 4 बिन मैदानाला गुलाल केलेला आहे. बैलाला आता म्हणजे आपल्या भागात टॉप स्पीड आहे. म्हणजे एक दीड किती वर्षाला म्हणलं ह्यो? 2.5 वर्ष 2-2.5 वर्ष झाले. 2.5 वर्षाला आपण किती मैदान घातला? 4 मैदानाला घातला. शक्यतो आम्ही आदत वासरांनी मैदानात सदासर करून नेत नाही. मग ते उचा वासरू मापात असल्यामुळे आम्ही नेलतो त्याला. आता 22 तारखेला आम्ही पेडगावचं नियोजन केले वासरा. 4 मैदानाला 4 म्हणजे याचा बैलचा प्रकार कोणता असतो? म्हणजे सुट्टा बैल हे? नाही एक आदत एक बैल. एक आदत एक बैल म्हणजे एक मोठा बैल एक मोठा बैल आणि एक लहान बैल. मग याला मोठ्या बैलाला कोणत्या बैलासोबत आपण हे करता? आपलं मानक्याबरोबर पोहोचतो आणि एक आपल्या जोडदारांचा बैल आहे त्यांच्याबरोबर असतोय. आणि ह्याचा ड्रायव्हर मग आपणच? हो अंकल असते. मी स्वतःच असतो. तुम्ही आणि दादा? आपला म्हणजे देसाईवाडीचा बैल असतोय.
आमच्या मामांचा टेलर मामांचा हा सोन्या म्हणून बैल आहे हम्म. त्याच्याबरोबर आदतला म्हणजे सोन्या बैलासोबत आपण नियोजन- पेडगावचं नियोजन आहे हम्म, हम्म, हम्म. मग ते पण आपलं कुटुंबिक आहे का होय होय हा, कौटुंबिक आहे माणूस. हम्म, हम्म. आणि मग सोन्या बैला म्हणता बघा तिने पण ह्याच्यासोबत किती नंबर काढला असतो ते स्वतः ओपनला पण नंबरात असतो आणि आदतला पण नंबरात असतो आपला येडा राजा आपल्या त्या मोठ्या राजा गिरकिंग राजाचा ही आपली पैदास आहे आपल्या घरच्या गायीची पैदास आहे आपली राजाचा युवा शिलेदार मग आपली घरची आहे किती वर्षाची आहे घरची गाय तरी गाय तरी बरीच 7 वर्ष 7 वर्ष 7 वर्षाची आहे 7-8 वर्षाची आहे तिनं आतापर्यंत 2-3 बैल म्हणजे पाडी दिली पाडी दिलेत मग ते पण आपलं शर्यत ह्याच्यातलं किल्लार किल्लारमध्ये. प्युअर किल्लार किल्लार मध्ये. गाय बी प्युअर केला आहे हा, हा, हा. मग आपण गाय पण टाकू शकतोय दाखवतो. दाखवू शकतो चालते मग आता आपण पहिला सगळं आपण बघितले तर आता जाऊन बघणार आपण यांचं येडा गोठा. राजाची गोटा गोटा आणि येडा राजा आहे. बक्षीस. आणि यांनी एवढे बक्षीस मिळवले ते आपण सगळं आता बघणार आहे तर चला आता मग म्हटलं की बसणार म्हटलं की बसणार. म्हणा बस 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 खाली बस खाली बैलांना धर बा पाऊंडाव घ्या जरा पाऊंडाव घ्या त्यांचं काय झालं त्याला फिरवायला लागते नाही नार मारायला हे राजा काय नाही करीत ते काय नाही ना होय तू नाही करीत मारित नाही असतंय ती नाही तर आता आपण यांचं गिरक्या राजा बघितलं नंतर आपण मानक्या बघितलं मानक्याचा आपण मानक्या बारका भाऊ ना येडा राजा मानक्याचा बारका भाऊ येडा राजा बघितला तर आता आपण बघणार ते मानक्या एवढे सगळ्यांची आपण आई बघणार ना नाही होय आहे सगळ्यांची आई बघणार तर आपण आईचं नाव सांगा आधी तिचं नाव राधा राधा आणि आपलं हा? आपला गिरकी राजा आपला येडा राजा आहे येडा राजाची आपली हिच्यापासून पैदा झालेला आहे येडा राजाची हे साधारण आपली गाय किती वर्षाची आहे 7-8 वर्षाची आहे काय आणि आपल्या गाईचं नाव काय राधा राधा आणि आपलं किती पैदास केले आपण यांचं तरी 7 पैदा झाले टोटल 7 तर आपल्याला बैल किती आणि गाय किती तरी बैल 4 झाले ती हा, 4 बैल पाडीवर आणि 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 ह्या गाईला खाद्य काय काय आपला गोळी हा. कोंडा आणि आपल्या खिल्लार गाईला आपण बिला मारला मग याचा काय विषय असतो ते सांगायला मागणार बिल्लाद संघातनं मिळालं असं सांगायला मिळाला असतो का म्हणजे हे दूध आपल्या डेअरी जाते डेरा नाही डिरिल नाही ते आपलं वासर तयार होतं वासर त्याची तयार म्हणजे सगळं दूध आपल्या वासराला वासराला असतं भारी डेअरीला काय नसते भारी आणि टोटल आपल्या जनावर किती आपली टोटल जनावर सगळी 13 आहेत ती राहिलं हे पती इकडे बघ आपली टोटल जनावर किती टोटल जनावर सगळी आपली 13 आहेत 3 बैल त्यातले 3 तीन बैल बैल होय 2 गाय आणि या पाच 2 गाय आणि त्या जर्सी गाय 2 आहेत आणि म्हशी 4 आहेत म्हशी 4 ते 4 आहेत म्हशी 4 आहे गेल्यात आता हा, 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 हा. मग टोटल म्हशी 4 म्हणला हम्म. मग डेअरीत आपलं दूध किती जाते साधारण तरी जाते की गाईंचं जाते 10-11 जाते 10-11 होय आणि बारका झाले की म्हशी जाते 7 लिटर जाते म्हशी म्हणजे 7 लिटर होय हम्म, 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 हम्म. हे आता बारकी पैदास आहे आणि आपल्या 2 गायचं ते नाव काय बारक्या ते 2 गायचं नाव आहे तिचं काय तिचं नाव सुनी हा एकीचं नाव अजून नाही तिचं नाव हा, हा, हा. मग चालते तर आजच्या वेळेमध्ये आपण बघितलं कनेरी इथलं ना कनेरी कनेरी पासलं आपलं नामवंत आपण चिखलगुट्टा पाटील नामवंत आपलं रणजित पाटील यांचा चिखलगुट्टा फेमस असलेलं मानक्या राजा त्यासोबत आपलं नाही मानक्या आणि मग गिरक्या किंग आपलं राजा गिरकी किंग राजा गिरक्या किंग राजा आणि आपण बघितलं यांची आई आणि आता सगळं आपण यांचं बघितलं तर आपला आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कुठं येऊन नुसते कंदान धरलंय
हो मुलकीला नेलाय रे. आता बैला सोन्या चल पुढं. तीन बैल एका लाईनीत वरती पाहिजे तरी आपण काल काय करायला बैल बघाय. अरे बा आबळ आले लवकर जवळ मला सोडून देत नाही हा? कोणाला म्हणून यंदा ठेवायला काय, आता परवाच नाही. हा परवा